जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं। सह्याद्रीच्या कुशीतलं ब्रह्मपुरा गाव दिसायला शांत असले तरी त्याच्या मातीत एक भयानक रहस्य दडलेलं आहे. पौराणिक युद्धात देवी कालकाईने रक्तबीज राक्षसाचा संहार केला, पण त्याचे थेंब थेंब रक्त या मातीने शोषून घेतले. तेव्हापासून या गावाची तहान पाण्यासाठी नाही तर रक्तासाठी आहे. दर 5 वर्षांनी देवीची शक्ती कमी होते आणि रक्तबीजाचा प्रभाव वाढतो. या रात्री दिवसा समान दिसणाऱ्या गावकरी शापित दानव बनतात. सत्तेचा वारसा जपण्यासाठी आणि राक्षसाला शांत करण्यासाठी एक स्त्रीची बळी दिली जाते. आज पुन्हा 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. जत्रा भरली आहे, ढोल वाजत आहेत, पण या आवाजाखाली दबला जाणार आहे एक निरागस स्त्रीचा आक्रोश. कारण या गावात येण्याचा मार्ग एकच, पण जाण्याचा मार्ग नाही. रोहित, तू जेवढा माझा विश्वास जिंकलास आजपर्यंत ते कोणालाच जमलं नाहीये. Pistol shots ring out in a barroom night. Enter Betty Valentine from the upper hall. She sees a bartender in a pool of blood. Cries out, my God, they've killed them all. Here comes the story of the hurricane, the man the authorities came to blame for something that he never done. Put in a prison cell, but one time he could have been the champion of the world. Three bodies lying dead as Patty C, and another man named Bello moving around mysteriously. I didn't do what he says, and he throws up his hands. I was only writing the register. हेलो ईरा, कहाँ तक पहुँची हो? I'm heading towards Karnataka. We'll be reaching in next 2 hours. ध्यान रखना, ये बहुत कॉन्फिडेंशियल केस है. अगर उन्हें पता चला हम इस केस के पीछे हैं, we could lose our lives. Don't worry boss. उन्हें लगता है कि वो जंगल के शिकारी है, पर उन्हें ये नहीं पता जब ईरा राठौड़ केस अपने हाथ में लेती है तो बड़े बड़े शिकारी भी हेडलाइंस बन जाते हैं. Okay ईरा, take care and keep me updating. Had no idea what kind of shit was about to go down when a cop put him over to the side of
before and the time before that. In Patterson, that's just the way things go. मॅडम अहो कुठे चाललंय एवढं राज्याला? काय म्हणताय? अव मॅडम रात्र अपरात्र झाली जंगली भाग आहे ना व जनावर असतील आणि असं म्हणत्यात राज्याला राक्षस असतोय. हो का? ते सगळं जाऊ द्या बघा, तुम्ही इकडच्या तर दिसत नाही. मी मुंबईची आहे. इथून जात असताना माझी गाडी बंद पडली. तुम्ही आवाज दिला म्हणून इथे आली. बरं मला हे सांगा, इथे कोण मेकॅनिक भेटेन का? मेकॅनिक मेकॅनिक वय नाही 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 मेकॅनिक तर नाही बघा इथे. पण मला हे सांगा, एवढं रात्री इथे काय करताय? अव गावात जत्रा चालू या कालकाईची. 5 वर्ष उलटल्यावर एकदाच येते बघा ही जत्रा. गाव कसं हळूहळू 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 रिकामी होते आणि ती सगळी जत्रेतली मंडळी माझ्याकडं चाय पाण्याचं त्यांचं जे काय आहे ते आम्ही आज बघतो या. त्याच्यावरतीच आपलं पोट पाण्याचं बघतो या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या, गाव जसं हळूहळू खाली होतं या तसं देवी आईची शक्ती कमी होती या आणि रक्तबीज राक्षसाची शक्ती वाढती या. तो रक्तबीज राक्षस जो कोणी त्याच्या तावडीत सापडल त्याला कच्चा चावून खातो या. आपलं जग कुठे चालला आणि आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये अडकून राहिलो. या सगळ्या गोष्टी नाही 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 नाही. अव मॅडम तुमचं ते विज्ञान आहे ना, विज्ञान ते शहरापुरतच. गावात आपल्या रीतिरिवाजच चालतात. एनिवेज, हा जत्रेचा आवाज आहे. यो आवाज होय. अव जत्रेवरून मला आठवलं हा तो मेकॅनिक आहे. तो तुम्हाला जत्रेत मदत करी बघा. तुम्ही ये ना, तुम्ही जत्रेत जा, तो तुम्हाला तिकडे भेटेल, तुमची तो मदत करेल. कळतं का मॅडम? सांभाळून जा बाई. रात्रीची वेळ कोणी काय आवाज वगैरे दिला तर मागे वळून बघू नको बाई. हा चल बाई, सांभाळून जा बाई. राम र पांडुरंगा माझ्या पांडुरंगा पांडुरंगा. किती रात्र आहे यार, कोण भेटणार मला तिला? एकटी झाली. कुठे चालली? येण्याचा मार्ग एकच, जाण्याचा नाही. मदत मदत मदत. अवनी अवनी मदत, अवनी अवनी मदत, अवनी मदत 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 मदत. देवीचा असत डोंगराची आई,
उतरली खाली, भ्रष्ट या गावाची वेळही आली, शक्तीची धारा आता झाली रे बोथट, दानवांचा रस्ता झाला रे मोकळा, शहराची पोरगी वाट विसरली, ब्रह्मपुरीच्या जबड्यात शिरली, मातीला रक्ताची चटक, युगायुगांचं हे भीषण कालचक्र, कालचक्र कालचक्र दिलतय काय कालचक्र, कालचक्र कालचक्र दिलतय आयुष्य कालचक्र, सिंहासनाला रक्ताचा पाणी, जिवंत देहाची इतकं गारहाणी, कोणी ना सुटलं कोणी ना वाचलं, सत्तेच्या पायी हे कालचक्र नाचलं. Sir, I think I found out a clue. अरे थांबा रे, खूप झालं तुमचं. आता हा खेळ इथेच संपणार. आणि काय MLA साहेब, इतक्या वर्षापासून खूप छान कालचक्र रचवलं आहे तुम्ही. तुमचा हा खेळ आहे ना, हा खेळ तुमचा, हे मी अख्ख्या जगासमोर आणून ठेवणार. हा खेळ तुमचा अख्ख्या जगासमोर नाही आणलं तर मी पण. सोडा मला, सोडा, वाचवा वाचवा, सोडा मला. अरे काय रे, कसा आहे, बरा आहे ना? या काय म्हणतो मॅडम, काल रातच्याला तुम्ही गेलात का जत्रेला? असं होय, अच्छा, नाही वाटतं गेलात. मी काय म्हणतो या, काल रातच्याला मला एक मेकॅनिक दावला होता. तो रामूचा मुलगा, तो मुंबईला होता. आता कसं तो गावी येत जातो अधून मधून, इकडे छोटी मोठी कामं करतो. त्याला बोललो आमच्या मॅडम आहेत, त्यांची गाडी रिपेअर कर. त्यांनी केली. थोड्याच वेळेत येईल बघा तो. हे पाणी घ्या. ठीक आहे, बरं वाटेल, बरं वाटेल, प्या प्या. सोडा मला, सोडा, वाचवा. मॅडम, तुम्ही इथे आहेत का? हे घ्या तुमची चावी.
काका, ओ काका, ये ब्रह्मपुरा गाँव ही है ना? वो ईरा राठौड़ को जानते हो क्या आप? क्या हुआ था उसके साथ? अरे वो ईरा राठौड़। कोण? इरा? मॅडम वय शेवटचा इशारा, सांभाळून जा माय. या चक्रातून कोणीच सुटत नाही. एकदा आत आलात ना तर तुमची सावली सुद्धा तुमची राहत नाही. प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. मात्र या संशयाने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. एक कर्तव्यदक्ष पत्रकार सत्याचा शोध घेत असताना स्वतःच काळाच्या पडद्याआड कशी गेली? तिला संपवण्यात आले की ती आजही कुठेतरी बंदिस्त आहे? इराच्या कुटुंबाला आजही तिच्या परतण्याची प्रतीक्षा आहे. पण न्याय कधी मिळणार हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. मुंबईची धाडसी पत्रकार इरा राठोड गेल्या 6 वर्षांपासून बेपत्ता आहे. कर्नाटकच्या एका प्रकरणाचे कव्हर करण्यासाठी जात असताना महाराष्ट्रातील ब्रह्मपुऱ्यातून ती अचानक गायब झाली. आज 6 वर्षांनंतरही तिचा पत्ता लागलेला नाही. पण आता या प्रकरणात एक भयंकर वळण समोर येत आहे. स्थानिक चर्चांनुसार तिचा घातपात झाला की हा एखादा अघोरी नरबळीचा प्रकार होता.